मित्रांनो, काल आमचा प्लॅन बनला आणि आम्ही यवतला निघालो हुरडा पार्टीसाठी. तर आज आम्ही सकाळी आलेलो आहोत यवतला. हे पहा, आता मी एंट्री करत आहे. हे यवत, हे मस्त, एकदम मस्त कमान आहे. यवत 24 बघून मनाला खूप चांगलं वाटतं आहे. आता मस्त जाऊ. हिरवळ खूप चांगली आहे आजूबाजूला जाताना. खरंच सकाळचं वातावरण खूपच रमणीय आणि प्रसन्न होतं. हे पहा किती मस्त आहे. लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्हीकडे सुद्धा हिरवळ लावलेली आहे. मित्रांनो, खूप मजा येत आहे आम्हाला जाण्यासाठी. आ गए फाइनली यवत 24. ये गाडी पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे इथं. इथं तुम्ही बसून फोटोसुद्धा काढू शकता. हे आम्ही फोटो काढली मस्त एकदम. यवत 24 ॲग्री टुरिझम समोर. चला मित्रांनो, आता दूधमध्ये वाव, सकाळी सकाळी खूप थंडी आहे. सर्व आम्ही ग्रुप निघालो आहेत. आम्ही खूप मोठा ग्रुपसोबत आलेलो आहेत. फार थंडी वाजत आहे सगळ्यांना, पण खरंच मजा येत आहेत. जाताना थोडं मध्ये जावं लागतं. गाडी पार्क करून चलणं थोडं कठीण जातं लहान लेकराला घेऊन. तसं आम्ही निघालो आहे सर्वजण. आमच्या ग्रुपमधले काही लोक पुढे गेलेत आणि आम्ही आता बाकी पाठीमागे राहिलो. दमादमा जातो आहेत. लहान लेकरासोबत आहे, थोडंसं लगेज आहे तर घेऊन चालू आहेत. यस, हे आहे पूर्ण ग्रुप, सगळ्यासोबत आहेत. मस्त चाललो आहेत. मध्ये सकाळची हवा खूप फ्रेश आहे. तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो. तुम्ही अवश्य इथं भेट द्या एकदा. आता आम्ही मध्ये निघतो आहे. खूप मोठी जागा आहे. माझ्या माहितीप्रमाणे 24 एकर्समध्ये हे पूर्ण यवत 24 आहे. हे मध्ये आल्यावर तुम्हाला असे तुम्हाला चांगले मोठे मोठे हॉल दिसल्यासारखं दिसतील. त्या हॉलमध्ये तिथं जेवण हे सगळं असतं. आपण ते सगळं तुम्हाला मी कवर करून दाखवतो. हे पहा हिरवळ. सकाळी सकाळी जो एक दृश्य आहे ना, तो खरंच खूप चांगला आहे. मन प्रसन्न होतं. हे पहा, हे असे हॉल आहेत. हे त्याच्यामध्ये ऑफिससुद्धा आहे याच्यामध्ये यांचं. याचे वारली पेंटिंग खूप मस्त आहे. सगळीकडे हिरवळ आहे. हे पहा, खूप प्रसन्न वाटतं. आता इथून मध्ये आम्ही जाणार आहोत मध्ये. हे बघा, वेगवेगळे असे काही हॉल्स आहेत. त्या हॉलमध्ये मस्त जेवायची, नाश्त्याची ही सर्व व्यवस्था केलेली आहे मध्ये. मध्ये चाललो आहे आता आम्ही पूर्ण ग्रुप आमचा. बाकीच्या ग्रुप्ससोबतही भेटतो. हे पहा, इथं विशेष म्हटलं तर इथं सगळीच सोय आहे टॉयलेटची. टॉयलेटसुद्धा क्लीन्स आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर हे एक बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोक सर्व काही मेंटेन करतात पण टॉयलेट मेंटेन नाही करत. हे सुद्धा हे बघा, थोडंसं हॉलच्या पुढे आल्यावर तुम्हाला एक ओपन स्पेस मिळेल. भरपूर मोठा हे ग्राउंड आहे. या ठिकाणी फोटोशूट हे भरपूर लोक करतात तिथे. भरपूर लोक येऊन तिथं रील्ससुद्धा बनवतात, व्हिडिओ बनवतात. हे आम्ही आलेलो आहेत पुढे. इथं मस्त हे बघा, खूप मोठी जागा आहे. खरं सांगितलं खूप मोठी जागा आहे. खूप मजा येते इथं हिरवळ सराउंडिंग असल्यामुळे. ॲटमॉस्फिअर खूप मस्त आहे इथे. हे पहा, केशा प्रशाचं काहीतरी सिरियस डिस्कशन चालू आहे. केशा प्रशा नाही, बिलकुल बघायला तयार नाही आहेत ते. भरपूर सिरियस डिस्कशन चालू आहे कुठल्या टॉपिकवर. चला आता मित्रांनो खाली जाऊ. खाली खूप चांगलं हे वातावरण आहे. खाली स्विमिंग पूल, बाकी ॲक्टिव्हिटीजसुद्धा त्यांच्या खाली आहेत. तर आम्ही आता खाली निघालो आहे. थोडं खाली उतरावं लागतं. चालू आहेत आम्ही खाली मस्त एकदम. इथं बी सर्व तरफ हिरवळ आहे. झाडे खूप लावलेले आहेत. स्वच्छ आणि ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन म्हणल्यासारखं वाटतं इथं. मस्त आहे एकदम. चालू आहे आता थोडंसं वरून खाली जाऊन चालू लागेल. यांनी प्रत्येक ठिकाणी एक नोटीस बोर्ड लावला आहे की कुठलाही पाना फुळाला आम्हाला टच नाही करायला पाहिजे. ते फाईन लावतात. आम्ही चालू आहे थोडं चालत पुढे चालू. हे बघा, ओपन स्पेस आहे इथे. इथं भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत खेळायच्या. हे बघा, लहान लेकरं जम्पिंग जपागीता आहेत. खूप एन्जॉय करत आहेत लहान लेकरं. हे बाकीचे
खेळणे आहेत लहान लेकरांसाठी, खूपच चांगले आहेत. लहान लेकरांसाठी खूप जास्त आहेत. हे पहा, इथं मोठ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहेत. जसे वॉकिंग ट्रॅक दिलेला आहे, पुन्हा आर्चरीसुद्धा आहे इथे, बोटिंगसुद्धा आहे. तर तुम्हाला मी बोटिंग दाखवतो. आम्ही बोटिंगसुद्धा केली. हे पहा बोटिंग, तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता. खरंच खूप मजा येते बोटिंग करताना. सेल्फ ड्राईव्ह बोटिंग मला सारखं आहे, तर ते खूप एन्जॉय येते. हे बघा, आमची टीम बॅडमिंटन खेळत आहेत. इथं खूप मोठी जागा आहे या ठिकाणी खेळण्यासाठी, भरपूर स्पेस आहे. ॲम्युनिटी चांगलं दिलं आहे त्यांनी खेळण्यासाठी इथं, तर खूपच चांगला डे स्पेंड होतो. हे झिपलाईन आहे. झिपलाईन आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस थोडी बंद होती, पण ते 3 वाजता चालू करणार होते. भरपूर आहे खेळण्यासाठी, पण इथं खूप मोठी जागा आहे, स्पेस आहे. हे आर्चरी आहे. निशाणा चुकला ट्राय करताना. हे बघा, पुन्हा लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी भरपूर स्लाईड्स आहेत इथे. पुन्हा इंडोर गेम्ससुद्धा आहेत पलीकडे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित बऱ्याचशी सोय केली आहे. आता आम्ही निघालो आहे ट्रॅक्टर राईडसाठी. ट्रॅक्टर राईडसाठी सगळे रेडी आहेत. फुल एन्जॉय होत आहे ट्रॅक्टर राईडसाठी. खूप मजा येणार आहे ट्रॅक्टर राईडमध्ये. खरंच खूप एन्जॉय केला आम्ही त्या ट्रॅक्टर राईडमध्ये. हे पहा, सर्व लोक बसले आहे. आम्ही निघालो ट्रॅक्टर राईड. ट्रॅक्टर राईड ही खूप मोठी आहे. हे जवळपास त्यांचं जे बाउंड्रीज आहे तिथपर्यंत फिरवतात. भरपूर लॉंग होते हे ट्रॅक्टर राईड. पूर्ण राऊंड होतं आहे या ठिकाणी. जाताना खूप मजा येते ट्रॅक्टर राईड करायला. हे पूर्ण निसर्गरम्य वातावरण. हे ट्रॅक्टर राईडमध्ये आम्ही निघालो आहे. फुल एन्जॉय. हे पहा, ट्रॅक्टर राईडची मजा आम्ही करत आहोत. खूप मस्त आहे ट्रॅक्टर राईड. ट्रॅक्टर राईड खूप मोठी आहे. हे आता डाळिंबची बाग, या डाळिंबच्या बागेत ते आम्हाला दाखवतं. डाळिंबच्या बागेवरून चाललो आहे ट्रॅक्टर घेऊन. ट्रॅक्टर राईड झाल्यावर आता आम्ही निघालो इकडे पुढे. इथे एक छोटं गणपतीचं मंदिरसुद्धा आहे तिथं, आणि तिथं पूर्ण हुरडा पार्टी किंवा हुरडा ते सर्व करतात. त्या ठिकाणी आम्ही निघालो आहे. हे बघा, खूप मोठं जागा आहे. इथं नारळाची सुद्धा बाग आहे. आता आम्ही चाललो आहे वरी जिथं हुरडा आहे. पहा, गणपतीचं मंदिर आहे इथे. खूप मस्त मेंटेन करून ठेवलेलं आहे. आमचा हुरडा कोण झाला मित्रांनो, आम्ही फुल ऑन डान्सच्या मूडमध्ये होतो. आम्ही कपडे चेंज करून लगेच डान्स आणि स्विमिंग पूलसाठी गेलो. हे बघा, रेन डान्स. मी तुमचा पूर्ण ग्रुप एन्जॉय करता आहे रेन डान्समध्ये. नंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये सुद्धा खूप एन्जॉय केला. हे पहा, स्विमिंग पूलमध्ये खूप मजा आहे. खूप वेल मेंटेन ठेवलेलं आहे स्विमिंग पूल. राईड्स बी आहेत स्विमिंग पूलसाठी वेगवेगळ्या. भरपूर मजा येते स्विमिंग पूलमध्ये सुद्धा. लहान लेकरांचा स्विमिंग पूल वेगळा आहे मित्रांनो. तिथं मोठ्यासाठी वेगवेगळ्या स्लाईडसुद्धा दिलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही स्विमिंग पूलमध्ये सुद्धा एन्जॉय केला. हुरडा पार्टी मध्ये खूप हुरडा बी खाल्ला, जेवण झालं. आता आम्ही बाहेर निघालो
आणि आता हाय टीचा टाईम झालेला आहे. हाय टी घेऊन आम्ही आता निघत आहोत बाहेर. खरंच मित्रांनो खूप चांगली जागा आहे. एक वन डे पिकनिकसाठी, फॅमिली पिकनिक, मित्रांसोबत फॅमिली गेट टुगेदरसाठी खूप चांगला आहे. हा आमचा खूप भारी एक्सपिरियन्स होता मित्रांनो. जर तुम्ही या प्लेसला ऑलरेडी व्हिजिट केलेला असाल किंवा प्लॅन करत असाल तर एकदा नक्की कळवा तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा कमेंटमध्ये. मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा आमचा ग्रुप आहे मित्रांनो. त्या ग्रुपसाठी तर नक्कीच एक लाईक बनेल. थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.